0-1 वर पोनीटेल करू शकता, 2 वर पोनीटेल करू शकता, पण 0-2 ला आपल्याला काय करायचंय, डिवाइड करायचंय. आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट येतात स्लॅगनारी, त्याला आपण म्हणतो प्रॉपर प्रिपरेशन येणार. त्याच्यानंतर हेड शेपचे पॉइंट्स तुम्ही कन्सिडर करणार, मग त्या अकॉर्डिंग तुम्हाला हेअरस्टाईल बनवायची. आलं का लक्षात? गुंजांनी पल्लवीने हेअरस्टाईल केल्या अशाच केलेल्या, तुम्हाला ते आता कळेल. खाली डीप पण बनवणार आणि मग तुमचं खाली बन येणार. एवढ्या भाषेमध्ये जर तुम्हाला म्हणजे कोणी सांगितलं किंवा बन जर लो बन म्हणलं तर एवढेच पॉइंट्स नुसार तुम्ही तो बन स्लांट बॅक कोम हे तुम्हाला फ्रंट साइडला करायचं आहे सेक्शनच्या. सपोज तुम्ही एखादं 1-2 इंचाचं सेक्शन काढलं की बॅक साइडला तुमचं येणार आणि बॅक कोम असं करतो. ते कसं, ज्यावेळेस एखादं तुम्ही सेक्शन पकडा तुम्ही असं बॅक कोम करतो. आलं लक्षात? बाहेरून विंच कटणार नाही, मेसी नाही होत. हे बघ आता ते क्रीम नाही आहेत किंवा त्याला प्रॉपर ब्लो ड्राय नाही म्हणून ते तसे दिसतात. हे येणार असं करत करत यायचंय पुढे तुम्हाला. आता इथं करून चकल्यासारखं. मग तिथे कोणता करायचा आहे, स्लॅन्ट बॅक. तो स्लॅन्ट बॅक कोम असा असणार आहे. तुमचा कोम असणार आहे उभा. तो ही कोणती बॅक कोम आहे, रूट बॅक कोम. काय करायचंय, 3 सेक्शन मध्ये डिवाइड करायचंय. एक येतं सी सेक्शन. सी सेक्शन कोणतं, हे राईट, हे लेफ्ट. बुफनला कधी पण 3 सेक्शन मध्ये डिवाइड करूनच तुम्हाला बॅककोम करायचं. आपल्याला ट्रिपल पण करू शकता तुम्ही, ठीक आहे. एक नोटिंग घे ना म्हणजे मी फक्त वडिलांकडेच रडले. बाबांना माझ्या डॅडीला पकडलं मी जाईपर्यंत गाडीतून पुन्हा उतरून 2दा वडिलांच्या तेच सगळ्या चिडल्या होत्या सगळ्या माझ्या 2 आत्यांनी एकटीच सगळ्यांमध्ये मुलंच सगळ्या खूप भयानक चिडल्या होत्या बिचाऱ्याला. आईच्या तर डोळ्यात नाही पडली. बाबांचा चेहरा आमचं बघितलं की रडू आहे. मी ना असं खूपच म्हणजे वडिलांच्या बाबतीत जरा जास्तच. तुम्हीच नाही मॅडम, सगळ्या मुलींचं असतं ते. मी पण मला वाटलं मी रडल होती. लॅश लावलेले होते बघ, ती वाटी लावायचं लॅश काढून घेतलं होतं, रडायला डोळे चढली काढून लॅश काढून रडलं तर रडत ती म्हणून खाली मारण्यात काढून घेतल्या. त्या दिवशीच परत तो पेनड्राईव्ह बघून परत रडली. मला दुसऱ्याच्या पण पोरीच्या रडून गेलं रडू. मग तेव्हा पण रडू आला. आता दुसरं बघितलं का बघ. हे कुठे आहे सेफ्टी पिन माझ्याकडे रेडी. इथे एक नाही लावली मी, आणलं. तर 3 आतमधून 2 लावले इथे 3 सेफ्टी पिनचे. इथे ना तुम्ही हे पण करू शकता, ब्ल्यू ड्रॉप वगैरे पण आतून टाकू शकता. अशा हेअरस्टाईल वरती नाही का. किती वेळ लागेल तुम्हाला? आयकॉनिकच आहे आणि दुपार होऊन जाईल. वॅट कमी आहे ना. हो का? वॅट हा 1000चा आहे घ्या काही. हा कोणता बॅककोम केला, रोड बॅक. स्लांट बॅककोम कुठे करायचा आहे, समोर. जिथे समोर येईल तिथे, किंवा इकडे खाली पण येऊ शकतो म्हणजे साईडने येणार. पेपर बॅककोम कुठे करायचा, जिथे तुमच्याकडे सप्लिमेंट नाहीये, फायबर नाहीये, डोनर नाहीये, तिथे तुम्ही इमर्जन्सी तो डिसिजन घेऊ शकता नसल्यापेक्षा. त्याला एक ऑप्शन आहे, जे हायड्रेटेड हेअर असतात ना त्याला रूट बॅककोम केल्यानंतर त्याला स्प्रे करायचा, हार्ड स्प्रे, आणि मग त्याला रॅप करायचं. ते शिकवणार आहे ते. मी तीच हेअरस्टाईल घेत. पेपर पॉइंटेड एकच झाला दोन्ही मिळून. पेपर बॅककोम सरांचा नंबर आहे माझ्यावरती. साधा बॅककोम, स्लांट बॅककोम, रूट बॅककोम. झालं, आता विसरणार नाही, लक्षात ठेवायचं. तसं पण तसं पडलं त्या स्टुडंट माझं. फक्त तुम्ही ते ओढायचे नाही.